नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण बातमी बघणार आहोत। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवा भरतींचे आयोजन होऊन राहिलेले आहे। मागील 6 महिन्यांपासून सरळ सेवा भरतींचे आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये झालेले आहे आणि येत्या काळात सुद्धा आता पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर इतरही काही परीक्षा आहेत। परंतु या सरळ सेवा भरतींमध्ये कॉपी करणाऱ्या गँग सक्रिय असल्याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या मागील काही महिन्यांपासून येऊन राहिलेल्या आहे। तलाठी भरतीमध्ये, नगर परिषद भरती असेल किंवा जिल्हा परिषद भरती असेल, प्रत्येक परीक्षांमध्ये डिजिटल पद्धतीने कॉपी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याबाबत बातम्या विविध वृत्तपत्रांमधून प्रसारित करण्यात आलेल्या आहेत आणि याच बाबतीत एक नवीन बातमी आपल्याकडे आलेली आहे। ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकमत वर्तमानपत्रातली ही बातमी आहे। 7 अंडरवेअर घालून लपवले होते डिव्हाइस कॉपी करण्याकरिता हायटेक कॉपी करून पासिंगचे रॅकेट जे आहे ते समोर आलेले आहे। याबाबत ही बातमी आहे। आता हे जे 7 अंडरवेअर यांनी घातलेले होते हे यासाठी घातलेले होते कारण मेटल डिटेक्टरमध्ये जे डिव्हाइस जे असतात डिजिटल कॉपी करण्याकरिता जे डिव्हाइस हे लोक घेऊन जातात ते मेटल डिटेक्टरमध्ये सापडू शकतात आणि मेटल डिटेक्टरमध्ये हे डिव्हाइस सापडू नये म्हणून या लोकांनी एक शक्कल लढवली की एकावर एक 7 अंडरवेअर घालून जो आहे विद्यार्थी आतमध्ये गेलेला होता, जेणेकरून मेटल डिटेक्टरमध्ये डिजिटल कॉपी करण्याकरिता जे डिव्हाइस हे लोक घेऊन गेलेले होते ते सापडू नये अशी या मागची यांची प्लॅनिंग होती। परंतु बघा तरी सुद्धा हे लोक सापडलेले आहेत। ही संपूर्ण बातमी मी तुम्हाला दाखवून देतो एकदा। हे बघा, परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मेटल डिटेक्टरद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाते, मात्र मेटल डिटेक्टर यंत्राला मायक्रो डिव्हाइस कनेक्टर व इतर साहित्य शोधता येऊ नये म्हणून आरोपी परीक्षार्थीने चक्क एकावर एक अशा 7 अंडरवेअर परिधान करून डिव्हाइस लपवल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आलेली आहे। सरकारी परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने कॉपी करून पास करण्याचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांना आहे। ओके, रॅकेट चालवणारे कार्यरत आहेत आणि हे मागच्या 6-7 महिन्यापासून जेव्हापासून सरळ सेवा भरतींना सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवा राज्यामध्ये घेण्यात आलेले आहे। या सर्व परीक्षांमध्ये हे लोक कार्य करत होते आणि यांचे म्होरके सुद्धा सापडलेले आहेत। यांचे जमुरे, यांचे जे मित्रमंडळी असतात किंवा यांचे कार्यकर्ते असतात हे लोक सापडलेले सुद्धा आहेत। त्यांच्यावर केसेस सुद्धा झालेले आहेत। याबाबत आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूबवर तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये समोर बघा, शहरातील स्वामी विवेकानंद कम्प्युटर सेंटर येथे पुरवठा निरीक्षक या पदासाठी 28 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती। त्यावेळी परीक्षार्थी लहू मच्छिंद्र काळे हा बाथरूममध्ये बराच वेळ थांबल्याने त्याच्यावर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना संशय आला। तो परतल्यानंतर त्याची झाडझडती घेण्यात आली आणि त्याच्याकडे मायक्रो डिव्हाइस व इतर साहित्य आढळून आले। परीक्षार्थीची केंद्रात सोडताना मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाते। इलेक्ट्रॉनिक साहित्य वगैरे असेल तर ते त्यामध्ये बघा दिसून येतात। ही बाब त्याला माहिती होती, त्या विद्यार्थ्याला माहिती होती, म्हणून त्याने एकावर एक अशा 7 अंडरवेअर घातलेल्या होत्या। याआधी बघा तुम्हाला माहिती आहे की बुटामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या डिव्हाइस जो आहे सापडलेला होता पोलिसांना। तर यांना माहिती असेल की बुटामध्ये लपवणे घातक असू शकते, बुटामध्ये लपवल्यावर तो सापडू शकतो डिव्हाइस। तर यांनी बुटामध्ये लपवला नाही, तर यांनी अंडरवेअरमध्ये लपवला आणि यांनी बघा याआधी सुद्धा मेटल डिटेक्टरमध्ये टेस्टिंग केलेली असणार। हे जे टोळी आहे या टोळीवाल्यांनी आधी मेटल डिटेक्टरमध्ये चेकिंग केलेली असणार। मेटल डिटेक्टर विकत घेऊन यांनी चेकिंग केलेली असणार की आपला डिव्हाइस सापडून राहिलेला आहे की नाही। मग यांनी अंडरवेअरमध्ये लपवलेलं असेल, तिथे सुद्धा सापडलेलं असेल। मग आणखी एक त्यांनी वरून अंडरवेअर घातलेली असेल, तिथे सुद्धा जो आहे मेटल डिटेक्टरमध्ये सापडलेला असेल। अशा प्रकारे बघा 4 ते 5 अंडरवेअर आधी घातलेले असेल यांनी। यामध्ये माहिती पडलं असेल की 5 अंडरवेअर घातल्यावर काही मेटल डिटेक्टरमध्ये येत नाही आहे, तर आणखी 2 अंडरवेअर त्यावर घालून घेतल्या सेफ राहावं म्हणून, असं काहीतरी यांनी केलेलं असेल। अशा प्रकारे 7 अंडरवेअर याने घातलेल्या होत्या।
आणि मेटल डिटेक्टरमध्ये तो डिव्हाइस सापडलेला सुद्धा नव्हता. सेंटरवर जे कर्मचारी होते, सेंटरवरचे कर्मचारी जागरूक होते म्हणून त्यांना ही बाब बघा निदर्शनास आली. कारण 7 अंडरवेअर घातल्यानंतर तो व्यक्ती बघा थोडा वेगळा सुद्धा दिसत असेल, असं सुद्धा होऊ शकते. आणि त्याच्या वागणुकीवरून सुद्धा संशय आलेला असेल. तर सेंटरवरचे कर्मचारी जर जागरूक असतील तर बघा अशा लोकांना पकडता येणे शक्य आहे. नाहीतर मेटल डिटेक्टर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला पकडू शकत नाही, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. याआधी बुटामध्ये सापडलेला होता, शर्टमध्ये सापडलेला आहे, तर यांनी आता अंडरवेअरमध्ये सुद्धा लपवायला सुरुवात केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण बातमी होती म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांना आळा घालायचा असेल तर यासाठी एक कडक कायदा बनवण्याची गरज आहे आणि हा कायदा लवकरात लवकर बनवायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी मागील काही महिन्यांपासून करून राहिलेले आहे. तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.